भाग्याचा अनुभव सांगतात. उजळले भाग्य आता. महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते उद्धव बाबा? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्म प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आम्हाला आमच्या जीवनामध्ये झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा करोनी पोटी साठवू. परमात्मा हृदयामध्ये साठवलेला आहे. लक्ष देऊन ऐका. लोक म्हटले महाराज कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वीचा ठेवा ठेवलेला होता, आता संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. बरोबर आहे? वस्तू हरवायच्या अगोदर जवळ आपल्या असावी लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. सापडला म्हणतात ना, तो या भावा सापडला. मग सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, आणि हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. बरोबर आहे? मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू कोले. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. देव नाही असं हृदय नाही. बघा, हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करते. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. म्हणतात जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नहीं. दरबार हजारों देखे पर ऐसा कोई दरबार नहीं. दरबार हजारों देखे पर ऐसा कोई दरबार नहीं. पुन्हा एकदा, पर ऐसा कोई दरबार नहीं. विठाला विठाला जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नाही. देवाचं अस्तित्व नाही असं एकही जागा नाही महाराज. बरोबर? रीता कोट रीता कैलासी तीर्थक्षेत्र देव तयाविन ठावरिता कोठे. महाराज म्हणले देव नाही अशी जागा नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. महाराज हृदयात देव आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे ना? या प्रश्नावर नास्तिक माणसं परमार्थ करणाऱ्याची बोलती बंद करतात. देव आहे ना, मग दाखवा. तुम्ही जाणकार लोक माझ्या पुढे बसलेले. आता कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. एवढ्यान वावा म्हणलं की बाकी त्यांनी सुरू करायचं. जेव्हा माणसाला काहीच दिसत नसतं तेव्हा फक्त देव दिसत असतो. जेव्हा हे जग दिसायचं बंद होतंय ना, तेव्हा देव सोडून काही दिसत नाही. म्हणून तुका म्हणी हे लोकीच्या व्यवहार आहे, नका डोळे धुरे भरून राहू. हा व्यवहार बंद केला की हा व्यवहार चालू होतो भजनाचा. लक्षात ठेवा बरं का.
देव दिसत नाही अशी जागा नाही महाराज. देव नाही अशी जागा नाही. देव दिसत नाही. कोणी म्हणाला आहे तर मग दाखवा. कोरोना होता का? बोला. नाही. ज्याला झालं त्याला भेटा बरं. असं नाही कसं म्हणता हो. असं नाकारत जाऊ नका बरं का. त्याची सांगड घालायचा प्रयत्न करा. आपली माणसं सपशेल विज्ञानाला नाकारतात. अरे कसं नाकारतात तुम्ही? ती एका फोनवर इथं आलात. तुम्हाला गाव माहीत नव्हतं, तुम्ही मॅप टाकून गाव सापडवलंय. तुम्ही त्याला नाकारता कसं काय? नाकारू नका. लक्षात ठेवा बरं का. कोरोना होता मग पाहिला का? नाही. दिसला नाही. मग नव्हता का? बोला. होता मग पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? चाल देऊ 4 वाजेपर्यंत. कोरोना होता ना, पण पाहिला का? नाही. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणावं कोरोना दाखव. 2.5 वर्ष जग ज्यांनी ठप्प केलं होतं त्याला अजून डोळ्यानं पाहिलं नाही. म्हणजे विश्वास आहे. अरे जग ज्यांनी बंद ठेवलं त्याला अजून पाहिलं नाही. मग जग बंद ठेवणाऱ्यावर विश्वास आहे, मग चालवणाऱ्यावर न पाहता ठेवायला अडचण काय आहे? बरोबर आहे. चालवणाऱ्यावर न पाहता ठेवायला अडचण काय? हा झाला भावनिक मुद्दा किंवा तार्किक मुद्दा. मग कोरोना पाहिला, तुम्ही नसेल पाहिला पण मी पाहिला. तुम्ही घाला माळ, कोरोना दिसतो. मी दाखवतो तुम्हाला कोरोना. बरोबर आहे. कोरोना दिसतो पण डोळ्यांनी नाही. त्याच्यात एका विशेष किटची गरज आहे. त्याला कोरोनाची टेस्टिंग किट म्हणतात. कोरोनाची टेस्टिंग किट असेल तर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात हे तुम्हाला कोरोनाच्या किटवर कळतं. टेस्टिंग किटवर कळतं. तसं देव पाहण्याची सुद्धा किट आहे. ती भावाची किट आहे. ती पॉझिटिव्ह जर झाली, तो भाव जर संताच्या चरणावर ठेवला आणि पॉझिटिव्ह असला की तो या भावा सापडला. बस महाराज म्हणतो तो देव सापडायला वेळ लागत नाही, पण त्यासाठी संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तो भाव मी माझा ठेवला आणि माझ्या हृदयातला देव सापडला. भावानं देव सापडत असतो. भाव बळे आकळे का याच्यातलं काहीच न कळे? बोला. भाव बळे आकळे एरवी न आकळे करतळे आवडे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बरोबर आहे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारशे वित्त. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हूँ न साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. जसा भक्ताचा भाव असेल तसा त्याला देव सापडत असतो. म्हणून तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं दादा त्याचं 1300 होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? उपजली या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवेची. ते जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपलं मृत्यूचं काळ वेळ ठिकाण ठरलेलं असतं. एका स्मशानभूमीत मी असं छान वाचलं, मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. आता मी एका ट्रकवर असं छान वाक्य वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आम्हाला रसच त्यात आहे. मग काही ट्रकवर ट्रॅक्टरवर टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तो मनोरंजन होतं आणि कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असंही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, तो भरावाच लागणार आहे. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. एका कंटेनरवर एक वाक्य होतं बघा. तेवढ्या टायमात ते पाठवी झालं पाहिजे बरं का. ना त्याला म्हणता येतं का साईडला गेमल पाठ करायचं, ते चालू पाठवी झालं पाहिजे. ना गोली से डर लगता है ना गोली की बोछार से डर लगता है, ना तलवार से डर लगता है ना तलवार की धार से डर लगता है, मुझे तो सिर्फ आरटीओ के कार से डर लगता है. त्याच्या भावना त्यानं मागे लिहून ठेवल्या होत्या. विनोदाचा भाग सोडा.
एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. कुठं काय लिहावं हे कळलं बी पाहिजे बरं का. आता या निवडणुकीच्या धामधुमीत एका उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीत लिहिलं, 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. विठाला विठाला. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून समाधी सोहळा, बीज किंवा पुण्यतिथी, बरोबर आहे. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून समाधी सोहळा, बीज, षष्ठी किंवा पुण्यतिथी. आणि देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून जयंती. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून जयंती साजरी होते. आणि संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून सोहळा साजरा होत असतो बरं का. पण या 2 दिवसापेक्षा आपल्या जीवनात हे 2 दिवसच महत्वाचे मानले जातात, येण्याचा आणि जाण्याचा. महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जीवनातला जाण्याचा दिवस. येण्याचा दिवस आणि येण्याचा टाइम महत्वाचाच असतो. विठाला विठाला. येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं. महाराज म्हणतात, तुकाराम बीज हा, लक्ष देऊन आहे का, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का, त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. मरणात त्रायते इति मंत्र, हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. हा, पहिलं जग उद्धव महाराज मंत्रानं चालायचं, त्याच्यानंतर यंत्रानं, त्याच्यानंतर तंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं, बरोबर आहे. पहिल्या ताकद होती मंत्रामध्ये, मंत्राने जग चालायचं. मग रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं, पडिला विसर जे पाठ आहे ते बोला. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय मागितलं, तूप मागितलं. आणि किती मागितलं, पावशर. थोडं झालं या जमान्यात पावशर तूप. आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होतं, तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं, तुपाचा चमचा द्या. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. हा, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडण पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. बरं, मी चमच्याबद्दल आणखी एक बोलेल ना दादा काका. आपण आईस्क्रीम खातो कधीतरी, आहे की नाही? आईस्क्रीम खातो आणि कशाने खातो रे बाळा? चमच्याने, आहे की नाही? मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवतो का फेकून देतो? फेकून देतो.
चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. झालं गेलं काय आलं काय, तूही पंचायत आहे ना. उद्याच्या शपथ देईल तुला, हायक निमंत्रण चमच्याला नाही ना महाराज, बरोबर आहे ना. मग ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. काही काही महाराज जवळच्या मुळे संपले आणि काही नेते जवळच्या मुळे संपले. हा इतिहास समोर आहे महाराज. चमच्याचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून भाजीचा चमचा वेगळा, कुठंतरी खोला असतो तो भाजीचा चमचा, ना असा सरळ असतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबर पडो, आजी तुपाची वानवाय. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा. आता बी काही वावडं नाही, गावातल्या गावात जातो मी. गावातलं मोठाडपण मिरवत नाही बरं का. तुम्ही गावात मोठेपण दाखवूच नका. त्यानं मानलं तर त्याचं मोठेपण, गावकऱ्यांनी मानलं तर त्यांचं मोठेपण. आणि मी त्या बाबतीत भाग्यवान माणूस आहे. बऱ्याच महाराज लोकांना माहिती आहे मी त्या बाबतीत भाग्यवान आहे. तुम्ही जो लोक मला जेवढे जपता, माझं गाव मला फुलासारखं जपते. पण त्यासाठी मी राहतो बी तसा बरं का. तुम्हाला त्यांच्यात जाऊन राहावं लागेल, ग्राउंड लेवलला राहावं लागेल, बरोबर आहे ना. मग ते पंक्तीला जेवाय गेलं की अख्खं गाव जेवाय असायचं आणि तूप एका वाटीत नाही तर दुरोणात राहायचं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं तर ठोगल तू पाणी वाढ पाणी. आता इथं पान पोरायचे वाढायचे आटम, पत्रवाळी द्रोण ग्लास अन पाणी. 5वा आटम आणि मीठ, पुढं 6वा आटम पोरायकडे वाढायला नाही.